अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, विचार करा. तुम्ही गिरनारच्या पायऱ्या चढत आहात. शरीर पूर्णपणे थकलंय, घामाच्या धारा वाहत आहेत आणि बरोबर 2.5 वर्षांची मुलगी कडेवर आहे. बरोबर 5,000 पायऱ्या चढून झाल्यावर जेव्हा पाय थरथरू लागतात आणि पुढे एक पाऊलही टाकणं अशक्य होतं, तेव्हा अचानक मागून एक हसरा चेहरा समोर येतो आणि म्हणतो, "काय ग पोरी, कुठून आलीस?" तुम्हाला वाटतं तो एक सामान्य प्रवासी आहे, पण ज्याच्या हातात काठी नाही, पायात चप्पल नाही आणि चेहऱ्यावर एक अजब तेज आहे, तो नेमका कोण असतो? आजचा हा अनुभव तुम्हाला हेच सांगणार आहे की जेव्हा तुमची शक्ती संपते, तेव्हा साक्षात दत्तगुरूंची लीला कशी सुरू होते. नमस्कार श्रोते हो, श्री स्वामी समर्थ मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. गिरनारची वारी म्हणजे केवळ शारीरिक कसरत नाही, तर ती एक आत्मिक परीक्षा असते. म्हणतात ना, जोपर्यंत दत्तगुरूंचं बोलावणं येत नाही, तोपर्यंत कोणीही त्या गडाच्या पायऱ्या चढू शकत नाही. आज आपण अशाच एका दिव्य अनुभूतीबद्दल बोलणार आहोत, जिथे एका भक्ताला 5,000व्या पायरीवर साक्षात गुरूंच्या अस्तित्वाची प्रचिती आली. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील संकटाच्या पायरीवरही असेच कोणीतरी तुमच्या पाठीशी उभे असेल. मंडळी, गिरनार यात्रेत 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुमची श्रद्धा आणि तुमची सहनशक्ती. पुण्याच्या सुजाता ताईंचा अनुभव पहा. त्यांना 2.5 वर्षांच्या मुलीला घेऊन खाली उतरायचं होतं. 5,000 पायऱ्या उतरणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पाय गुडघ्यातून वाकत होते, मुलगी झोपायला तयार नव्हती आणि अशातच त्यांना एक काका भेटले. त्यांनी विचारलं, "डोलीने का जात नाहीस?" ताई म्हणाल्या, "दत्ताई आहे माझ्या पाठीशी, ती नेईल मला खाली." आणि आश्चर्य म्हणजे ते काका त्यांच्या मागोमाग चालत राहिले, जणू कोणीतरी रक्षण करताच त्यांच्या सोबत होता. असाच अनुभव प्रदीप दादांनाही आला. जेव्हा आपण गिरनार चढतो, तेव्हा केवळ माणसं नाही, तर निसर्गही आपल्याला खुणावत असतो. रात्रीच्या शांततेत, जिथे आजूबाजूला कोणतेही झाड किंवा फूल नाही, तिथे अचानक चंदनाचा दिव्य सुगंध येणं ही साधी गोष्ट नाही. हीच ती प्रचिती असते की दत्तगुरू तुमच्या सोबत आहेत. या प्रवासात आपल्याला असे काही गाईड्स भेटतात, ज्यांना आपण ओळखत नाही. कधी ते बडोद्याचे एक साधे काका म्हणून येतात, तर कधी एखाद्या मुलाच्या रूपात अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली तुम्हाला मदत करतात. या सर्व अनुभवातून एक गोष्ट शिकायला मिळते. आपली योजना कितीही मोठी असली तरी देवाचं प्लॅनिंग आपल्यापेक्षा खूप जास्त प्रभावी असतं. आपल्याला वाटतं आपण चालतोय, पण खरं तर बळ तोच देत असतो. श्रोते हो, गिरनारच्या त्या 5,000व्या पायरीवर जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे शरण नेता, तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने गुरुकृपेचा अनुभव येतो. तुमची मुलगी रडत असेल, तुमचे पाय कापत असतील किंवा तुमचं तिकीट कन्फर्म नसेल, पण जर तुमचा भाव शुद्ध असेल, तर तो अनामिक मार्गदर्शक तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचवल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच म्हणतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, तर ती स्वामींची आणि दत्तगुरूंची दिलेली गवाही आहे. मंडळी, तुम्हालाही असा कधी गिरनारमध्ये किंवा तुमच्या आयुष्यात एखादा अनामिक मार्गदर्शक भेटला आहे का, जो संकटकाळी मदतीला आला आणि पुन्हा कधीच दिसला नाही? तुमचा तो अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा एक अनुभव हजारो दत्त भक्तांची श्रद्धा वाढवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासह शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका दिव्य आणि चमत्कारिक अनुभवासह. तोपर्यंत नामस्मरण करत राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.